मित्रांनो नमस्कार. नायक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं परत मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण वर्णमाला टॉपिक चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला स्वरादी हा घटक आज चेक करायचा आहे. बघा मित्रांनो, स्वरादी कोणाला म्हणायचं किंवा मराठीमध्ये स्वरादी किती आहे ते चेक करून घेऊ आपण. आता समजून घ्या, मराठीमध्ये जर बघितलं तर आपण स्वर, स्वरादी आणि त्याच्यानंतर काय चेक करत असतो, व्यंजन चेक करत असतो. आता याच्यामध्ये जर समजून जर घेतलं तुम्ही तर एक गोष्ट लक्षात येते सर, की स्वर आपण शिकलो होतो. स्वर जर बघितलं जवळपास 14 स्वर आहे आणि स्वरादी जर बघितलं मित्रांनो तर स्वरादी आपल्याकडे किती आहे रे, तर 2 स्वरादी आहे. पण कुठकुठले आहे सर ते, तर आपण सांगू शकतो. एक काय असेल माझ्यासाठी अनुस्वार, एक काय असेल अनुस्वार आणि त्यानंतर जर चेक जर केलं तर आपण म्हणू शकतो विसर्ग. काय म्हणू शकतो, विसर्ग. असे आपल्याकडे 2 काय आहे, स्वरादी आहे. मग अनुस्वार जर बघितलं तर तुम्हाला माहित आहे, जो आपण एखाद्या वर्णाच्या वरती जो टिंब देतो, बिंदू देतो, त्याला आपण काय म्हणतो, अनुस्वार म्हणतो. आणि विसर्ग कोणाला म्हणणार, जे 2 बिंदू असतात त्याला आपण काय म्हणतो रे, विसर्ग म्हणत असतो. वर्णाच्या शेवटी जे 2 बिंदू असतात त्यांना काय म्हणत असतो आपण, विसर्ग म्हणत असतो. आवाज वगैरे सगळ्यांचा क्लिअर आहे? ओके ओके सर. आता चेक करा व्याख्या. बघा इथं स्वरादी, स्वरादीचं या शब्दावरून त्याची व्याख्या बनलेली आहे. पहा, स्वरादी म्हणजे काय, की स्वर प्लस आदी, स्वर प्लस काय, आदी. ज्या वर्णाच्या अगोदर आधी स्वर येतो त्याला म्हटले जाते स्वरादी. काय म्हणत आहे मी, ज्या वर्णाच्या अगोदर, ज्या चिन्हाच्या अगोदर स्वर येतो, आधी म्हणजे काय, अगोदर जो स्वर येतो त्याला काय म्हटले जाते, स्वरादी म्हटले जाते. चेक करा, स्वरादी म्हणजे काय, स्वर प्लस आदी, हे दोघांपासून, या 2 शब्दापासून काय बनलेला आहे, स्वरादी शब्द बनलेला आहे. आधी म्हणजे अगोदर, आता सांगितलं मी तुम्हाला. त्याच्यानंतर ज्या वर्णाचा उच्चार करण्यासाठी म्हणजे म्हणजे अगोदर स्वर येतो त्या वर्णाला स्वरादी असे म्हणतात. त्याला काय म्हणणार बेटा, स्वरादी. कारण त्याचा उच्चार करताना आपण म्हणू शकतो त्याच्या अगोदर कोण येतो, तर स्वर येतो, त्यालाच काय म्हटलं जाते, स्वरादी म्हटल्या जाते. आता बघा, स्वरादीचा समावेश मृदू वर्णामध्ये केला जातो. अजून आपण मृदू वर्ण, कठोर वर्ण किंवा आपण असं म्हणू शकतो अनुनासिक शिकलेलो नाहीये. आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये, आपला नेक्स्ट लेक्चर तोच असणार आहे. काय, की सर मृदू वर्ण कोणाला म्हणायचं, कठोर वर्ण कोणाला म्हणायचं, याच्यावर प्रश्न विचारला जातो. आता चेक करा, स्वरादीचा कशामध्ये समावेश होतो, मृदू वर्णामध्ये समावेश होतो. म्हणजेच आपण म्हणू शकतो कठोर वर्णामध्ये याचा समावेश होतो का स्वरादीचा, तर नाही. त्यानंतर जर चेक केलं, स्वरादीचा समावेश म्हणजे मराठी व्याकरणामध्ये कोणी आणलेला आहे, जसं आपण चेक केलं होतं की ॲ आणि अ, अरविंद मंगरुळकर यांनी आपल्याला म्हणू शकतो आपण मराठीमध्ये त्यांना समावेश केलेला आहे. त्याच्यानंतर जर चेक केलं स्वरादीचा समावेश कोणी केलेला आहे, तर लक्षात ठेवायचं मोके दामले, म्हणजेच काय रे, मोरो केशव दामले या व्याकरणकारांनी काय केलेलं आहे, तर मराठीमध्ये कोणाचा समावेश केलेला आहे रे, स्वरादीचा समावेश केलेला आहे वर्णमालेत. आता ते चेक करा, मराठी वर्णमालेत 2 स्वरादी आहे जे आपण ऑलरेडी चेक केलेले आहे. कोणते आहे ते, काय दिसते आपल्याला, काय दिसते सांगा, अनुस्वार आणि दुसरं काय दिलेलं आहे, विसर्ग. त्याच्यानंतर चेक करा, मराठी भाषेत स्वरादीचा पूर्वी येणारा इकार आणि उकार हे कसं लिहिल्या जाते, रस्व लिहिल्या जाते. कसं लिहिल्या जाते, रस्व. म्हणजे आपल्याला जर समजा अनुस्वार द्यायचा असेल किंवा विसर्ग द्यायचा असेल तर त्याच्या अगोदर येणारा जो स्वर आहे तो रस्व असतो. कोणता रस्व असतो, इकार किंवा काय म्हटलं जाते, उकार. आता समजून घ्या, मी जर किंवा शब्द लिहित असेल बेटा, काय लिहित आहे, किंवा, तर या कीला जर आपण फोड जर केली, कीची जर आपण फोड केली तर काय लक्षात येते, की याच्यामध्ये कोण आहे सर, क आहे. त्याच्यानंतर जर चेक केलं त्याच्यामध्ये ई आहे आणि त्याच्यानंतर जर चेक केलं बेटा आपण तर त्याच्यामध्ये अनुस्वार आहे. त्याच्यामध्ये कोण आहे रे, अनुस्वार. अनुस्वार म्हणजेच काय, आपलं विसर्ग. अनुस्वार म्हणजेच काय असेल, विसर्ग. तो काय म्हणत आहे की मराठी भाषेत स्वरादीच्या पूर्वी येणारे इकार आणि उकार हे कसं लिहिल्या जाते, रस्व लिहिल्या जाते. आता मला सांगा, याच्या अगोदर येणारा जो इकार आहे बघा, जिथं ई येणार त्याला इकार म्हटलं जाते, जिथं उ येणार त्याला काय म्हटलं जाते, उकार. जर अ असेल तर अकार, ओके, ओ जर असेल तर ओकार. तर सरळ सरळ समजून घ्या. आता मला सांगा, याच्यामध्ये जर बघितलं, जातो शब्दामध्ये जर बघितलं ओ आलेला आहे, तो मध्ये कोण आहे, ओ आहे, तर आपण काय म्हणणार, ओकार आहे तो. किंवा जामध्ये तुम्हाला दिसत आहे आ आलेला आहे, आकार झाला. तसं इथं काय दिसलेलं आहे, की मध्ये तुम्हाला दिसत आहे ई आलेलं आहे, इकार. मग तो काय म्हणत आहे की इकार आणि काय असेल, उकार हे कसं लिहिल्या जाते बेटा, रस्व लिहिल्या जाते. रस्व लिहिल्या जाते म्हणजे तुम्हाला माहित आहे लहान, बरं, लहान ई किंवा लहान उ तिथं लिहिल्या जाणार, दीर्घ लिहिल्या जाणार का, नाही. मग इथं चेक करून घ्या. इथं मला सांगा, किंवा जर आपण शब्द जर बघितला तर किंवा शब्द हे आपण असं लिहितो का बेटा,
किंवा शब्द हे आपण असं लिहित नाही, कारण की ही जे विलांटी आहे ही विलांटी कुठली झाली रे, दीर्घ झाली. आपल्याला काय म्हणतो तो की अनुस्वाराच्या अगोदर कुठले स्वर वापरले जाते, इकार, किंवा जर उकार जर असेल तर ते कसं वापरले जाते, रस्व वापरले जाते. पण इथं जर बघितलं किंवा मधला जो ई आहे तो कसा दिलेला आहे, इथं मी दीर्घ दिलेला आहे. दीर्घ चालेल का बेटा, नाही. मग किंवा असा शब्द लिहिला जाणार का रे, नाही. मग शुद्ध शब्दामध्ये आपल्याला प्रश्न येतो की किंवा शब्द असं दिलेला असतो आपल्याला, मग ते काय असेल ते तर चुकीचं असेल. पॉईंट समजून घ्या. चला, मराठी भाषेत स्वरादीच्या पूर्वी येणारे इकार आणि उकार कसं लिहिल्या जाते, रस्व लिहिल्या जाते. हा पॉईंट अतिशय महत्वाचा होता. चला समोर जायचं का, हो, चेक करून घ्या. याला किती आहे रे मग स्वरादी, किती आहे, 2. आता बघा पहिला स्वरादी आपण चेक करूया, याच्यामध्ये काय दिलेलं आहे ते चेक करून घ्या. बघा, अनुस्वार. अनुस्वार, अनु म्हणजे काय असेल, मागून स्वार होणे म्हणजे येऊन बसणे. म्हणजे आपण म्हणू शकतो की अनुस्वार हा अक्षरावर मागून स्वार होतो, म्हणून त्यास काय म्हटलं जाते, अनुस्वार म्हटलं जाते. काही नाही, एकदम सोपं आहे, ते सांगण्याचा प्रयत्न करतो. आता चेक करून घ्या अनुस्वार म्हणजे काय. अनु म्हणजे काय होतं बेटा, अनु. अनु या शब्दाचं जर आपण फोड जर केली, अनु, आणि स्वार जर चेक केला, अनु म्हणजे काय होते, मागून, आणि स्वार होणे म्हणजे बसणे. जसं आपण म्हणतो घोडेस्वार, बाईक स्वार, याचा अर्थ काय झालेला आहे की तो त्याच्यावर काय असतो, स्वार होतो, बसतो. कोण, अनु. अनु म्हणजेच काय रे, आपण म्हणू शकतो मागून. जो स्वार होणे त्यालाच काय म्हटलं जाते की अनुस्वार म्हटले. अनुस्वार हा अक्षरावर मागून स्वार होतो. मागून स्वार होतो म्हणजे काय की पहिले अक्षर लिहिल्या जाते. आपण एखादा जर बघितलं तर पहिले काय लिहिल्या जाणार बेटा, अक्षर लिहिल्या जाणार. चेक करून घ्या. इथं इथं जर बघितलं तर किंवा, किंवा मला लिहायचं आहे, किंवा अंतर मला शब्द लिहायचा आहे, अंतर. तर पहिले मी काय लिहिलं, अक्षर लिहिलं. त्याच्यानंतर त्याच्यावर कोण स्वार झाला रे, अनुस्वार स्वार झाला. मग आपण काय म्हणू शकतो, अनु म्हणजे मागून, नंतर मागून आपण म्हणू शकतो मागून होऊन हे काय होतं, इथं स्वार होतो, त्यालाच काय म्हणणार आहे आपण, अनुस्वार. चेक करून घ्या, सोपी आहे त्याची डेफिनेशन. अनुस्वार म्हणजे उच्चारावर स्वार होणारा उच्चार होय. आता मला सांगा, अक्षर शब्द जर बघितला त्याच्यामध्ये अ येतो पहिले, त्याचा उच्चार केला मी, त्याच्यानंतर त्याच्यावर जर बघितलं आपण की जर आपण अक्षरपेक्षा आपण अंतर शब्द म्हणूया. अंतर शब्दामध्ये अ चा उच्चार पहिले होतो, त्याच्यानंतर त्याच्यावर जो अनुस्वार आहे त्याचा उच्चार होतो. म्हणजेच काय म्हणू शकतो, उच्चारावर उच्चार होणारा हा स्वार आहे. आपण एक गोष्ट लक्ष ठेवू शकतो, अनुस्वार म्हणजे काय, उच्चारावर स्वार होणारा उच्चार आहे तो. त्याच्यानंतर चेक करा, अनुस्वाराला बिंदू, ऑब्लिक, शीर्षबिंदू किंवा अनुनासिक असेही म्हणतात. लक्षात ठेवण्यासारखं पॉइंट आहे की अनुस्वारालाच काय म्हटलं जाते, बिंदू पण म्हटलं जाते, कुठं कुठं शीर्षबिंदू पण म्हटलं जाते, कुठं कुठं त्याला अनुनासिक पण म्हटलं जाते. आता चेक करून घ्या, बिंदू हा आपल्याला माहित आहे. त्याच्यानंतर शीर्षबिंदू काय म्हटलं जाते, शीर म्हणजे डोकं, आणि डोक्याच्या वरती जर बिंदू जर असेल तर त्याला काय म्हटलं जाणार, शीर्षबिंदू. म्हणजे एखादा जर अक्षर जर असेल, एखादा जर अक्षर जर असेल तर त्याच्या डोक्याच्या वरती दिला जातो ते बिंदू, हे खाली दिला जाते का बेटा, नाही. मग लक्षात ठेवायचं, शिरवर दिला जातो, म्हणजेच काय असेल तो शीर्षबिंदू असेल. याला अनुनासिक पण म्हटलं जाते. आता अनुनासिक का म्हटलं जाते, कुठं असणार आहे सर, हे आपण सगळं समोरच्या स्लाइड मध्ये बघणारच आहे, टेन्शन घेऊ नका. चेक करा, अनुस्वार नाकातून होणाऱ्या, आता ही डेफिनेशन विचारली जाते, अतिशय महत्वाची डेफिनेशन आहे. अनुस्वार, अनुस्वार नाकातून होणाऱ्या स्पष्ट, त्याच्यानंतर काय दिलेलं रे, खणखणीत व आघातयुक्त. काय काय म्हणायचं आहे मला, स्पष्ट, खणखणीत व आघातयुक्त उच्चाराला काय म्हटलं जाते बेटा, अनुस्वार म्हटलं जाते. काय म्हटलं जाते रे, अनुस्वार. कोणाकोणाला, नाकातून होतो हा उच्चार, त्याच्यानंतर जर चेक केलं स्पष्ट होतो, दुसरी गोष्ट जर बघितलं खणखणीत होतो, आणि त्याच्यानंतर बघितलं आघात येतो, कोणावर आघात करत नाही. मग लक्षात ठेवणार, त्यालाच काय म्हटलं जाते, अनुस्वार म्हटल्या जाते. ठीक, एवढी डेफिनेशन आपल्याला लक्षात ठेवायची आहे. चला समोर जातो मी. बघा इथं काय दिलेलं आहे सर, अनुस्वाराच्या पुढे नेहमी स्पर्श व्यंजन येतात. आता बघा आपण जर बघितलं तर व्यंजन आपल्याला घटक शिकायचं आहे, आपण स्वरादी बघत आहे. व्यंजन जेव्हा आपण शिकत असतो, व्यंजनचे बेटा 2 पार्ट केले जाते, 2 भागामध्ये डिवाइड केले जाते. एक वर्गीय व्यंजन आणि दुसरा असेल माझ्यासाठी अवर्गीय व्यंजन. जो वर्गीय व्यंजन आहे त्याला स्पर्श व्यंजन म्हटलं जाते, त्यालाच काय म्हटलं जाते, स्पर्श व्यंजन म्हटलं जाते. ते स्पर्श व्यंजन किती आहे, तर स्पर्श व्यंजन जवळपास जर बघितलं तर आपण म्हणू शकतो स्पर्श व्यंजन हे आपण इथं समोर घेणारच आहे. तर 25 बेटा आपल्याकडे काय स्पर्श व्यंजन आहे, जे आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाते. स्पर्श व्यंजन किती, अवर्गीय व्यंजन किती,
वर्गीय व्यंजन किती, मग लक्षात ठेवायचं आपला स्पर्श व्यंजन किती आहे ते 25 आहे. आता याला काय म्हणायचं आहे ते समजून घ्या. अनुस्वाराच्या पुढे म्हणजे काय रे नंतर नेहमी स्पर्श व्यंजन येतात. स्पर्श व्यंजन येतात म्हणजे कुठले, हे 25 वाले येणार. मग 25 स्पर्श व्यंजन कोणकोणते आहे सर? जर आपण विचार केला तर क च ट त प हा जो वर्ग आहे यांचे जे 5-5 समोरचे तुम्हाला काय दिसतात, व्यंजन दिसतात, त्यांना काय म्हटल्या जाते, स्पर्श व्यंजन म्हटल्या जाते. जसं क वर्गामध्ये काय दिसतो आपल्याला, क ख ग घ, त्याच्यानंतर न दिलेला आहे हे 5, त्याच्यानंतर च छ ज झ झ न, ठीक आहे. त्याच्यानंतर जर चेक केलं त्याला त्र वाचल्या जात नाही पण आपण वाचत असतो ते. त्याच्यानंतर जर चेक केलं तर ट ठ ड ढ न प फ ब भ म, ठीक आहे. तर हे लक्षात घ्या, तिथे जर 25 जर बघितलं तर 25 आपल्यासाठी काय दिसतात, स्पर्श व्यंजन दिसतात. मग हे याच्यापैकी येणार कोणाच्या नंतर, अनुस्वाराच्या पुढे नेहमी काय येणार बेटा, स्पर्श व्यंजन येणार. बघा घंटा शब्द दिसतो तुम्हाला, त्याच्यानंतर दंगा शब्द दिसत आहे, चिंच दिसत आहे, कोंबडा दिसत आहे. मग मला सांगा बेटा, इथं जर चेक केलं, हा आता एक गोष्ट तुम्हाला दाखवून देतो मी, स्पर्श व्यंजन कोणाला म्हणायचं इथे चेक करून घ्या. हे जे 25 आहे यांना स्पर्श व्यंजन म्हटलं जाते. कोण कोण आहे त्याच्यामध्ये चेक करा, याच्यामध्ये कोण कोण दिसते आपल्याला, काय दिसतो, क ख ग घ, याला नज वाचल्या जाते. त्याच्यानंतर जर चेक केलं काय दिलेलं आहे, च छ ज झ न, ट ठ ड ढ न, त थ द ध, काय असेल इथं न, आणि इथे दिसतो प फ ब भ म. मग हे एकूण किती झाले बेटा, 25 झाले. एकूण किती झाले, 25. याच्यापैकीच कोणीतरी तिथे येणार आहे. कोणाच्या नंतर, अनुस्वाराच्या नंतर. म्हणजे जिथं अनुस्वार दिलेला असेल त्याच्या नंतर येणारा जो वर्ण आहे तो या स्पर्श व्यंजनापैकीच असेल. आता चेक करून घेऊ आपण. चेक जर केलं तर काय दिसतो सर, चेक करा बघा. शब्द जर चेक केला, घंटा शब्द घेऊ आपण, घंटा शब्द किंवा दंगा शब्द किंवा चिंच शब्द जर बघितलं तर याच्यामध्ये काय दिसते, घंटा शब्द जर चेक केला तर अनुस्वार आहे घ वर, तर याच्या नंतर येणारा जो वर्ण आहे बेटा तो कसा असणार, स्पर्श व्यंजन. मग ट हा स्पर्श व्यंजन आहे का, तर हो. आपण बघितलं, काय बघितलं होतं की आता जर चेक केलं तर आपण चेक केलं होतं ट ठ ड ढ न. मग काय लक्षात येतं की जो ट आहे तो काय, स्पर्श व्यंजन आहे, वर्गीय व्यंजन आहे. याच्या नंतर येणारा जो वर्ण आहे बेटा तो कसा आहे रे, आपण म्हणू शकतो कसा आहे तो, तर स्पर्श व्यंजन आहे. हा पॉईंट अतिशय महत्वाचा आहे जे आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ह्या सगळ्या शब्दामध्ये असंच तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर चेक करा, अनुस्वार अनुनासिकाचा वापर करून परसवर्ण म्हणून लिहिता येतात. आता परसवर्ण ही काय कन्सेप्ट आहे किंवा परसवर्ण म्हणून कसे काय लिहिले जाते ते आपण एका मिनिटात चेक करूया. आता बघा काय होतं ना की जेव्हा आपल्याला हा अनुस्वार आहे, इथं घंटा शब्दामध्ये काय दिलेलं आपल्याला, अनुस्वार दिलेला आहे. याला जर आपल्याला काढून टाकायचं असेल, जसं असं एक गणिताच्या मेथडनुसार तुम्हाला सांगतो मी, हे 10 दिलेलं आहे आणि खाली 2 पॉईंट असं म्हणू शकतो 2 दिलेला आहे, 2.2 दिलेले आहे. मग आपल्याला जर हा पॉईंट काढून टाकायचा असेल, बरोबर आहे, तर आपण काय करतो बेटा, इथे एक 0 वाढवतो की नाही, पॉईंट कळत आहे का. मग याच्या ऐवजी आपण काय करत आहे, हा 0 वाढवत आहे इथं वरती. मग तसंच आहे की हा जर अनुस्वार आपल्याला लिहायचं नसेल, म्हणजे अनुनासिकाचा वापर करून अनुस्वाराला जर टाळायचं असेल आपल्याला, की आपण असं म्हणायचं आहे तो बिंदू जर मला तिथं लिहायचा नसेल तर मी काय करू शकतो, अनुनासिकाचा वापर करून परसवर्ण म्हणून तो लिहू शकतो. आता अनुनासिक कोणते आहे सर, तर इथं चेक करून घ्या अनुनासिक कोणते आहे, चेक करा बेटा. इथं जर चेक केलं अनुनासिक कोणते आहे, तर हे जे गट आहे आपल्याकडं क ख ग घ न च छ ज झ न ट ठ ड ढ न त थ द ध न, हा जो शेवटची तुम्हाला लाईन दिसते, बरोबर आहे की नाही, हेच मी इथं लिहून दिलेलं आहे. म्हणजे हे काय, अनुनासिक. यांना काय म्हटलं जाते, अनुनासिक. आपल्याला सगळं हे समोर डिटेल मध्ये चेक कराय. मग इथं चेक करा रे, न याला पण नज वाचरल्या जाते, न न आणि काय दिसतो बेटा, म. पॉईंट कळलं का. मग हे सगळे काय बेटा, अनुनासिक आहे. मग यांचा वापर करू शकतो आपण कोणाच्या ऐवजी, तो जो शीर्षबिंदू होता की नाही, अनुनासिक आपण म्हणू शकतो, अनुस्वार होता की नाही, त्याच्या ऐवजी आपण या अनुनासिकांचा वापर करू शकतो. मग त्याच्यासाठी काही नियम आहे का सर, हो. काय नियम आहे, चेक करून घ्या. जर घंटा शब्द असेल किंवा आपण म्हणू शकतो रे, ठीक आहे, चेक करून घ्या इथं. दंगल शब्द बघू आपण, दंगल या जंगल पण म्हणू शकतो मी, दंगल शब्द.
आता बघा दंगलमध्ये द वर अनुस्वार आहे, हा अनुस्वार मला हटवायचा आहे, तर काय करावं लागते की हा जो अनुस्वाराचा परवर्ण आहे, परवर्ण कोण आहे बेटा, म्हणजे दुसरा वर्ण कोण आहे, ग. याच्या वर्गातील, आता मला सांगा ग कुठं आहे रे, इथं आहे, याच्या वर्गातील अनुनासिक घ्यायचा. आता याच्या वर्गातील अनुनासिक कोण आहे, तर आपण म्हणू शकतो हा न, ड सारखा जो दिसतो, बरोबर. मग जर म्हणजे परवर्ण कुठला आहे, आपला ग आहे, द च्या नंतरचा पर म्हणजे दुसरा वर्ण कोण आहे बेटा, ग आहे, तर याच्या गटातील काय घ्यायचं आपल्याला, अनुनासिक घ्यायचा आहे. मग हा शब्द जर बघितलं कसं लिहिला जाणार, तर लिहिला जाणार तो बघा दंगल. कसं लिहिलं जाणार आहे, दंगल. कारण की आपण काय केलेलं आहे की हा जो अनुस्वार आहे याच्या ऐवजी आपण कोणाचा वापर केला, इथं न चा वापर केला, हा अनुनासिकचा वापर केला. मग जेव्हा हा असं लिहिल्या जातो त्याला काय म्हटलं जाते, परसवर्ण म्हटल्या जाते. त्याला काय म्हटलं जाणार, परसवर्ण. परत तुम्हाला कळलं नसेल तर दुसरा एक्झाम्पल बघूया आपण. इथं जर बघितलं दंगल आहे, इथं मी दुसरा एखादा शब्द घेऊ शकतो, चंचल. जरी कार्यकर्ता मेंदाड असेल तरी आपण काय म्हणू शकतो, नाव तिचं काय रे, चंचल आहे. समजून घ्या बेटा, काय म्हणतो मी, चंचल जर असेल, चवर काय दिलेलं आहे, अनुस्वार दिलेलं आहे, चवर काय दिलेलं आहे, अनुस्वार. त्याच्या नंतरचा परवर्ण काय बेटा, चच आहे, परवर्ण काय तिथं च आहे. मग याच्या गटातील काय घ्यायचं आपल्याला, अनुनासिक घ्यायचं आहे. मग च च्या गटातील अनुनासिक कोण आहे, हा न, म्हणजे याला त्र जे तुम्ही वाचता हा इथं घ्यायचा आहे. कोणाच्या ऐवजी रे, तर त्या अनुस्वाराच्या ऐवजी. मग लक्षात ठेवायचं, हा जो चंचल आहे इथं जर चेक केलं, हा अनुस्वार तिथून हटून जाणार आणि याच्या ऐवजी जो शब्द बसणार बेटा, ज्याला आपण परसवर्ण म्हणतो, तर तो असा असेल रे. पॉइंट क्लिअर का, तो असा आपल्याला दिसेल. आता याचं कसं काय शब्द जे आहे, जे परसवर्ण म्हणून लिहिल्या गेलेला आहे, ते समोरच्या स्लाइड मध्ये तुम्हाला दिलेले आहे, ते आपण चेक करून घेऊया. चालते, ओके. बघा मित्रांनो, इथं दिलेलं आहे, अनुस्वार दिलेला आहे, परसवर्ण म्हणून ते लिहिल्या गेलेलं आहे. इथं फक्त थोडी फार इथं मिस्टेक झालेली आहे, जे आपण म्हणू शकतो प्रिंट मिस्टेक आहे. ती प्रिंट मिस्टेक म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू शकतो, चेक करा. चेक करा, आता सांगण्याचा प्रयत्न करतो मी काय आहे, चेक करून घ्या. आता गंगा शब्द आहे, गंगा शब्द अनुस्वार देऊन लिहिलेला आहे. तो जर परसवर्ण म्हणून देऊन लिहायचा असेल आपल्याला, तर हा जो अनुस्वार आहे रस्त्यामध्ये तो काय होऊन जाणार आहे, कट होऊन जाणार. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, अनुस्वार तिथे लिहिला जाणार का, नाही. मग हा जो इथं काय आलेला वर्ण आलेला आहे गंगा, न चा उच्चार तिथे झालेला आहे, वाङ्मयामधला जो न आहे तो आहे तिथं. मग इथं चेक करून घ्या, हा जो न आहे हा का कसं काय आलेला आहे तिथं, कारण की त्याच्या नंतरचा जो परवर्ण आहे बेटा, परवर्ण आहे, ग आहे, ग च्या वर्गात अनुनासिक काय आहे रे, तर हा न दिसतो. मग तो तिथं त्याचा काय केला जाते, वापर केला जाते. त्यानंतर चेक करा, पंख शब्द दिसतो, पंख. आता पंख आहे, तर याच्यामधला जो ख आहे, ख वर्गातील आपल्याला अनुनासिक घ्यायचा आहे. ख वर्गातील जर अनुनासिक जर बघितलं, परत तोच न आहे, बरोबर. क ख ग घ न. त्याच्यानंतर चेक करा, चिंच शब्द दिलेला आहे, चिंचवरचा जो अनुस्वार आहे तो आपल्याला हटवायचा आहे. म्हणजे तो कसं लिहायचा आहे बेटा, परसवर्ण म्हणून लिहायचा आहे. मग च वर्गातील जो समजा अनुनासिक आहे, अनुनासिक कुठला आहे, ज्याला तुम्ही त्र वाचता, तो नच आहे, बरोबर. येते तुमच्या लक्षामध्ये, चिंच. त्याच्यानंतर चेक करा, चंचल शब्द आहे, चंचल शब्द परत कसं लिहिला जाणार, इथं जर जर बघितलं आपण अनुनासिकचा वापर करून, पण तिथं अनुस्वार दिलेला असेल का, नाही. अनुस्वारला हटूनच तर आपण काय लिहित आहे, तिथं परसवर्ण म्हणून लिहित आहे. त्याच्यानंतर चेक करा, कंठ दिसतो, कंठ मधला क हटवला, ठ च्या वर्गातील अनुनासिक कोण आहे बेटा, बाणाचं न. मग इथे तुम्हाला दिसते अर्ध बाणाचं काय दिलेलं आहे, इथं नाही दिलेलं आहे. मग अर्धच काय घेतलं सर, तर हे सगळे अर्धेच आहे. येते तुमच्या लक्षामध्ये. मग हे का पूर्ण लिहिलं, आता यांना अर्ध करून लिहिता येत नाही, हे असंच, म्हणजे जो हलंत चिन्ह असतो त्यालाच काय म्हटलं जाते, की हलंत चिन्ह ज्याच्या खाली आलेले असेल तर त्याला अर्धच म्हटलं जाते, तो अर्धच वर्ण आहे. त्याच्यानंतर चेक करा, काय दिलेलं आहे, थंड. आता थंड मध्ये ड जो दिसतो, ड च्या वर्गातील अनुनासिक कोण आहे, परत तो बाणाचा नच आहे. मग इथं कशाचा वापर केलेला आहे, नचा. त्याच्यानंतर चेक करा, संताप शब्द काय दिलेला आहे, संताप. संताप मधला अनुस्वार हटवायचा आहे आपल्याला. मग इथं कशाचा वापर करणार आहे, सनताप. सनताप होणार का तो, नाही. इथे चेक करा, त च्या वर्गातील अनुनासिक कोण आहे, त थ द ध न. पण न कुठला, न नळाचा. आता याच्यामध्ये चेक करून घ्या, संताप शब्द असं लिहिला जाणार. त्याच्यानंतर चेक करा, चंपक.
चंपक. मग मला सांगा कोणता अनुनासिक घेणार आपण? पच्या वर्गातील. पच्या वर्गातील अनुनासिक कोण आहे? प फ ब भ व म. मग म इथं लिहिल्या जाणार कोणाच्या ऐवजी? अनुस्वाराच्या ऐवजी. म्हणजेच काय झालं? चंपक. शेवटचा शब्द आंबा दिसतो आणि आंबा शब्द असं पण लिहिल्या जाते. मग सर मराठीमध्ये तर असं आम्हाला जास्त दिसत नाही. मराठीमध्ये असं आपल्याला जास्त दिसत नाही. आपण हे अनुस्वाराचाच वापर करतो इथं. आपण जास्तीत जास्त परसवर्णाचा वापर करत नाही मराठीमध्ये. मग ते पण आपल्याला चेक करून घ्यायचं. हे सगळं व्यवस्थित लिहून घ्या. मी तुम्हाला एवढं सांगेन की जे आपले युट्यूबचे लेक्चर आहे हे एकदम व्यवस्थित होत आहे मराठीचे. तुम्ही एवढं जरी केलं तर मोर दॅन सफिशियंट आहे. याच्या वरती किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठली बॅच घेण्याची गरज पडत नाही. इव्हन मी म्हणत आहे माझी बॅच घेऊ नका मराठीची. ठीक आहे, एवढंच बघा भाऊ. ठीक आहे, आणि एवढ्यावरच तुमचं काय होऊन जाणार? तिथं मराठी कव्हर होऊन जाणार. ठीक आहे, काही लोड नाही घ्यायचं, ताण नाही घ्यायचं. युट्यूब आपल्यासाठी फ्री आहे, त्याचा वापर करून घ्या. बाकीचे कामं कमी करा, पण युट्यूबचे लेक्चर चांगले बघा, तिथं जास्त बघा. मी जो तुम्हाला पॉइंट सांगितलेला आहे ते इथं आहे. काय? मराठी भाषेत शब्द परसवर्ण वापरून लिहिले जात नाही. आता इथं जर चेक केलं, आता बघितलं आपण गंगा शब्द आपण असं लिहितो जास्तीत जास्त, बरोबर आहे. पण हे आपण गंगा असं लिहितो का रे? नाही. मग हे कुठं लिहिल्या जाते सर? हे संस्कृत मध्ये तुम्हाला जास्त दिसेल. चेक करा इथं काय म्हणतो तो की परसवर्ण म्हणून काय लिहिले जात नाही, ते अनुस्वार देऊन लिहिले जातात. आता सांगितलं मी तुम्हाला की आपण असंच गंगा लिहितो. असं लिहितो का बेटा? नाही. मराठी भाषेचा तो आपण काय म्हणू शकतो, आपल्याला लागलेली सवय आहे किंवा तो आपल्या मराठीमध्ये लिहिलाच जात नाही. परसवर्ण वापरून लिहिलेले शब्द तत्सम शब्द असतात. तत्सम काय असतात? शब्द असतात. हे आपल्याला पॉइंट लक्षात ठेवायचं आहे. केव्हा केव्हा तत्सम शब्द अर्थभेद करण्यासाठी, म्हणजे दोन अर्थ त्याचं काढण्यासाठी, अर्थभेद करण्यासाठी काय केल्या जाते? दोन्ही पद्धतीने लिहिले जातात. आता मला सांगा, इथं जर चेक जर केलं, काय म्हणतो तो की केव्हा केव्हा तत्सम शब्द जो आहे समजा त्याचा वेगवेगळा अर्थ काढण्यासाठी, कारण की जर आपण दोघांचा अर्थ एकच जर घेतला तर प्रॉब्लेम होऊ शकते. म्हणून काय म्हणत आहे तो? तत्सम शब्द अर्थभेद करण्यासाठी, वेगवेगळे अर्थ घेण्यासाठी त्याला काय दोन्ही पद्धतीने लिहिले जाते. आता चेक करा, अनुस्वार देऊन आणि त्याच्यानंतर काय रे परसवर्ण म्हणून कसं लिहिल्या जाते किंवा त्याचा अर्थ काय होतो. अंतः जर बघितलं, अंतः याचा अर्थ काय होतो? अनेक स्वरांमध्ये. अनेक स्वरांमध्ये याचा अर्थ काय होणार? अंत म्हणजे काय? अनेक स्वरामध्ये. जर आपण परसवर्ण म्हणून लिहिलं म्हणजे काय रे? तो अनुस्वार हटवला म्हणजेच काय लिहिलं आपण? अंत लिहिलं. अंत म्हणजे काय होतो? शेवट. अंत म्हणजे काय होणार? शेवट. त्याच्यानंतर चेक करा, देहांत. मग मला सांगा इथं काय लिहिलं बेटा? अनुस्वार आलेला आहे. मग त्याचा मिनिंग काय होतो? अर्थ काय होतो? अनेक देहांमध्ये. अनेक काय रे? देहांमध्ये. आणि देहांत म्हणजे काय? जेव्हा आपण अनुस्वार देऊन लिहित नाही तर त्याचा अर्थ होतो देहाचा शेवट. देहाचा काय झालेला आहे तिथं? शेवट झालेला आहे. त्याच्यानंतर चेक करा, शाळांत. शाळांत काय दिलेलं आपण? अनुस्वार. मग याचा मिनिंग काय होतो? अनेक शाळांमध्ये. शाळांत म्हणजे काय? अनेक शाळांमध्ये खिचडी भेटते, आहे की? म्हणजे याचा अर्थ काय झालेला आहे? शाळांत, अनेक शाळांमध्ये. पण इथं लिहितो आपल्याला शालांत. काय दिलेलं इथं? की आपण शाळांत पण म्हणू शकतो, शाळेचा शेवट. म्हणजे आपण म्हणू शकतो शाळेचा आज काय? शेवटचा दिवस आहे, शाळेचा शेवट झाला. वेदांत म्हणजे अनेक वेदांमध्ये. बरोबर आहे. अनेक काय दिसतं तुम्हाला? वेदांमध्ये. वेदांत म्हणजे काय असेल इथं? अनेक वेदांमध्ये. पण जेव्हा आपण त्याला अनुस्वार देत नाही, वेदांत हा शब्द लिहितो, तर वेदाचा काय झालं तिथं? शेवट झालेला आहे. वेदाचा आपण काय म्हणू शकतो? शेवट. वेदांत म्हणजे वेदाचा शेवट. आता परत चेक करून घ्या, अंत अनेक स्वरांमध्ये, अंत तो जो आहे समजा शेवट होतो. देहांत म्हणजे अनेक देहामध्ये, आणि देहांत म्हणजे काय रे? देहाचा शेवट. त्यानंतर जर चेक केलं, शाळांत. शाळांत म्हणजे काय होतो? अनेक शाळांमध्ये अनुस्वार देऊ. पण इथं जर मी शालांत म्हणत असेल किंवा शालांत जर म्हणत असेल तर सॉरी, इथं चेक करा, शालांत जर म्हणत असेल तर याचा मिनिंग होतो शाळेचा काय असेल तिथं? शेवट. आता इथं तुम्ही म्हणत असाल इथं ळ का नाही आला, तर एक गोष्ट समजून घ्या, परसवर्ण हे संस्कृत मध्ये लिहिल्या जाते. संस्कृत मध्ये ळ चा वापर करत नाही बेटा, ते ल चा वापर करतात. ते ल चा वापर करतात. आपण ळ चा स्पेशल आणलेला आहे आपल्या मराठीसाठी, ळ चा वापर करतो, म्हणून ते शालांत आहे, हे पण करेक्ट आहे. त्याच्यानंतर चेक करा, वेदांत म्हणजे अनेक वेदांमध्ये, आणि हा जो वेदांत दिलेला आहे तुम्हाला याचा अर्थ काय होतो रे? वेदांचा शेवट. पॉइंट क्लिअर? चला समोर जाऊ, तुम्ही पण माझ्या सोबत चला. आता बघा, इथं अनुस्वाराच्या बाबतीत काही नियम दिलेले आहे किंवा आपण म्हणू शकतो एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे, त्याला आपल्याला काय करायचं? चेक करायचं आहे. नामाच्या किंवा सर्वनामाच्या अनेक वचनी सामान्य रूपावर, ठीक आहे, काय म्हणतो तो? नामाच्या किंवा सर्वनामाच्या अनेक वचनी सामान्य रूपावर विभक्ती प्रत्यय किंवा शब्दगीय अव्यय जोडताना अनुस्वाराचा वापर केला जातो. इथं चेक करा,
मूल हा माझ्यासाठी एक नाम आहे, मूल. पण मला सामान्य रूप करायचं आहे याचं. सामान्य रूप म्हणजे काय होते सर, ते सांगून द्या थोडं. जेव्हा आपण याला, मूल हा एक शब्द आहे, नाव आहे, याला जेव्हा मी विभक्ती प्रत्यय जोडतो किंवा शब्दयोगी अव्यय जोडतो, जसं मी हा इथं विभक्ती प्रत्यय जोडलेला आहे, हे जोडताना आपण असं नाही लिहू शकत बेटा मूल ना. मूल ना लिहू शकतो का आपण? नाही लिहू शकत. मग ना हा प्रत्यय जोडण्याच्या अगोदर या मूल या शब्दामध्ये काहीतरी बदल झालेला आहे. मग कुठला बदल झालेला आहे सर तो? तर त्याचं झालं बेटा मुलांना. त्याचं काय झालं रे? मुलांना. आता मला सांगा, मी विभक्ती प्रत्यय जोडत आहे, याचा अर्थ काय झालेला आहे? मूल या नावामध्ये काहीतरी बदल होत आहे. किंवा तुम्हाला असं झाड हा शब्द दिसत असेल. काय दिसत आहे मला? झाड. मला म्हणायचं आहे की झाडावर पक्षी आहे, बरोबर. मग इथं जर चेक जर केलं, मला वर हा शब्दयोगी अव्यय जोडायचा. इथं काय जोडायचा आहे? शब्दयोगी अव्यय त्याला जोडताना. पण मी असं लिहू शकतो, झाडवर असं लिहू शकतो का? नाही. मग आपल्याला काय सांगावं लागेल तिथं? झाडांवर. मग इथं काय लक्षात येते रे? जेव्हा वर हा काय दिसतो तुम्हाला शब्दयोगी, आपण तिथं अव्यय जोडतो, किंवा मी काय जोडत आहे इथं ना नावाचा प्रत्यय जोडत आहे, तर हा जो मूळ शब्द आहे बेटा झाड, तर याचं काय झालेलं इथं? झाडा झालं ना. हा काय झालं इथं? झाडा. यालाच म्हटलं जाते सामान्य रूप. याला काय म्हटलं जाते? सामान्य रूप. मग सामान्य रूप होताना काय होतं म्हणतो तो? वाचा परत. नामाच्या किंवा सर्वनामाच्या अनेक वचनी सामान्य रूप, अनेक वचनी झाडचं काय केलं आपण? झाडा केला. अनेक वचनी सामान्य रूपावर काय लिहिले जाते? विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी जोडताना काय लिहिले जाते बेटा? अनुस्वार द्यावा. तिथं काय करावा रे? अनुस्वार द्यावा. मग झाडावर असं नाही लिहू शकत आपण. अनेक जर झाड असेल, झाडावर पक्षी आहे बा, असं लिहू शकतो का आपण? नाही. तर त्याच्यावर काय द्यावा? तर त्याच्यावर द्यावा बेटा अनुस्वार. मग लक्षात ठेवायचं आपल्याला की मुलांना जो दिसत आहे तुम्हाला, काय दिसत आहे इथं? मुलांना. तर इथं जर चेक जर केलं, मूल होतं हा नाव, तर आपण त्याला काय केलं? मुलांना. आणि इथं काय दिलेलं आहे? अनुस्वार. फुल होतं फुलांनी, मग इथं चेक करा अनुस्वार दिलेला आहे. झाड होतं झाडांवर, अनुस्वार. मित्र होतं मित्रांकरिता, परत काय दिसतो? अनुस्वार. वन क्लिअर आहे. मग लक्षात काय येत आहे की जेव्हा आपण याचं सामान्य रूप करतो अनेक वचनी, तर जेव्हा आपण त्याला विभक्ती प्रत्यय जोडत असतो किंवा आपण त्याला शब्दयोगी अव्यय जोडत असतो, तर तेव्हा अनुस्वार तिथं द्यावा. कधी? तर आपण इथं म्हणू शकतो. त्याच्यानंतर चेक करा, एखाद्याला जर आपण आदर द्यायचा असेल, आदर, मान, सन्मान बोलायचं असेल, तर तेव्हा पण काय केलं जाते? अनुस्वाराचा वापर केला जातो. चेक करून घ्या. आदरार्थी बहुवचनाच्या वेळी विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडताना त्यांच्या अंत अक्षरावर, म्हणजे शेवटच्या, अंत म्हणजे काय रे? शेवट. अंत्य अक्षरावर अनुस्वार येते. त्यांच्या अंत अक्षरावर काय ते? अनुस्वार येते. आता चेक कर. वडिलांना, शिक्षकांनी आणि राष्ट्रपतींना, याचा अर्थ काय झाला की हे आदरार्थी व्यक्ती आहे, म्हणजे यांना आपण आदर देत असतो. वडील असेल तर का रे वडील, आहे की नाही, असं म्हणतो का आपण बेटा? नाही म्हणत. मग इथं जर चेक जर केलं, वडील हा जो शब्द दिसतो तुम्हाला, याच्या शेवटचा म्हणजे अंत अक्षर कोण आहे? ल आहे. त्याच्यावर काय दिल्या जाते? अनुस्वार. शिक्षक जर बघितलं, तर शिक्षक मधला जो क आहे, हा शेवटचा अंत अक्षर आहे, त्याच्यावर काय दिल्या जाणार? अनुस्वार. म्हणजे शिक्षकांनी. राष्ट्रपती जर बघितलं, तर राष्ट्रपती हा ती जो दिसतो तुम्हाला, तो अंत काय बेटा? अक्षर आहे, त्याच्यावर काय दिल्या जाणार रे? अनुस्वार दिल्या जाणार. कधी पण? आदरार्थी बहुवचनाच्या वेळी. कधी? आदरार्थी बहुवचनाच्या वेळी. आता चेक करून घ्या. जेव्हा समजा पहिली गोष्ट, नामाचं अनेक वचन होत नाही, पण जर तुम्ही एखाद्याला आदर देत असाल, त्या नामाला आदर देत असाल, तर त्याचा आपण अनेक वचनी करू शकतो. मग अनेक वचनी करत असताना, ठीक आहे, त्याच्यावर काय दिल्या जाते रे? अनुस्वार दिल्या जाते. चला समजून घेऊया आपण समोरचे पॉईंट काय असेल काय नाही. अतिशय महत्वाचं पॉईंट आपण काय बघितलं? स्वरादी बघत आहे. स्वरादीमध्ये जर बघितलं, दोन स्वरादी आहे आपल्याकडं. एक जर चेक जर केलं, एक काय रे? अनुस्वार, आणि दुसरं जर बघितलं काय ते? विसर्ग आहे. मग सर ते आणि आहा काय? आणि काय दिलेलं इथं? आहा. हे काय? तर तेच आहे ते. याला अनुस्वार म्हटल्या जाते आणि याला काय म्हटलं जाते रे? विसर्ग म्हटल्या जाते. मग सर काय आलेले ते कॅप्टन म्हणून घेतलेले आहे, कारण की तुम्हाला माहित आहे की आपली जे स्वरादी आहे ते कोणासोबत येते किंवा कोणाच्या नंतर येते, कोणावर स्वार होऊन होते, ते काय म्हणू शकतो आपण? स्वरावर स्वार होऊन होते. मग इथं जर चेक जर केलं, ला तिथं कॅप्टन म्हणून, म्हणजे जेवढे काही स्वर आहे आपले, त्याचं कॅप्टन म्हणून तिथं घेतलेलं आहे फक्त ला. असं न दाखवता डायरेक्ट असं न दाखवता
असं अ म्हणून तिथं काय घेतलेलं आहे, कॅप्टन घेतलेलं आहे. एवढंच तिथं लक्षात ठेवायचं आहे. चला, त्याचं काही वेगळं काही हे त्याला क्रेडिट द्यायचं नाही. बघा, विसर्ग म्हणजे काय? विसर्ग या शब्दाचा अर्थ श्वास सोडणे किंवा काय होते बेटा, उत्सर्जन करणे. काय काय म्हणायचं मला, की विसर्ग जेव्हा आपण करत असतो, एकदम आपल्या पोटातील हवा आपण बाहेर काढत असतो, किंवा आपण म्हणू शकतो एकदम श्वास सोडत असतो किंवा उत्सर्जित करत असतो. समजून घ्या, विसर्ग या शब्दाचा अर्थ श्वास सोडणे किंवा उत्सर्जन करणे असा होतो. काय आहे त्याचं विसर्गाचा उच्चार ह या वर्णाला, अतिशय महत्वाचा पॉइंट आहे, कंबाईन मध्ये किंवा राज्य सेवांमध्ये विचारला जातो. ह या वर्णाला थोडा हिसडा देऊन काय केला जातो, कोणाचा उच्चार रे, विसर्गाचा. म्हणजे ह या वर्णाला हिसडा देऊन केला जातो, म्हणजे कसं केला जातो सर, तर असं समजून घ्यायचं की कट मारून जातो बा तो, कोणाला, हला कट मारून जातो, म्हणजे त्याला घासून जातो याचाच अर्थ काय, की त्याला तो स्पर्श करून जातो, कोणाला, ह या वर्णाला. विसर्गाचा उच्चार ह या वर्णाला थोडा हिसडा देऊन केला जातो, म्हणजे त्याचं थोडंसं तिथं आपण म्हणू शकतो प्रोनाउन्सिएशन येते, उच्चार येतो, कोणाचा, हचा. कधी, विसर्गाचा उच्चार करत असताना. कसं येतो ते सांगतो समोर. विसर्गाच्या पुढे नेहमी कठोर व्यंजन येतात. आता मला एक गोष्ट सांगा तुम्ही, अनुस्वाराच्या पुढे काय आलं होतं बेटा, स्पर्श व्यंजन. अनुस्वाराच्या पुढे स्पर्श व्यंजन आले होते. आणि इथं लक्षात ठेवायचं की विसर्गाच्या पुढे नेहमी कठोर व्यंजन येतात. याचा अर्थ जर बघितलं तर समजून घेणार आहे आपण कठोर व्यंजन कोणाला. जेव्हा आपण व्यंजन हा टॉपिक बघणार आहे त्याच्यामध्ये सगळं डिटेल मध्ये तुम्हाला सांगणार की कठोर व्यंजन किती आहे, आपल्याकडे 13च आहे. त्याला पण आपण डिटेल मध्ये चेक करणार आहे. कधीही विसर्गाच्या मागे येणारे इकार आणि उकार नेहमी ह्रस्व लिहावे. म्हणजे पॉइंट तोच आहे ना बेटा, काय पॉइंट आहे ते, कधीही विसर्गाच्या मागे, मागे म्हणजे त्याच्या अगोदर, ठीक आहे, येणारा जर समजा इकार आहे आणि उकार आहे, हे कसं लिहावे म्हणते, ह्रस्व लिहावे. बरं, ह्रस्व लिहावे. इथे तुमच्या लक्षामध्ये, म्हणजे जर मला हा विसर्ग लिहायचा असेल तर याच्या अगोदर जो येणारा इकार आणि उकार आहे तो कसं लिहिला जाणार, तर तो ह्रस्वच लिहिला जाणार, तो दीर्घ लिहिला जाणार का नाही, ते आपण एक्झाम्पल मध्ये समजून घेऊया. फक्त हे पॉइंट समजून घ्या काय म्हणते ते चेक करून घ्या. आता बघा, आता मला सांगा निश्वास, निश्वास हा मी एक शब्द घेतो. निश्वास लिहित असताना मी हे निश्वास हे असं लिहू शकत नाही. का बेटा सांगा बरं, कारण की हा मी इथं विसर्ग लिहिलेला आहे. विसर्ग लिहित असताना याच्या अगोदर मला काय पाहिजे बेटा, ह्रस्व पाहिजे. इथं दिलेली कशी आहे रे विलंटी, दीर्घ दिलेले. मग तो काय म्हणत आहे, शेवटचा पॉईंट काय होता की विसर्ग लिहित असताना याच्या अगोदर जो येणार इकार आहे किंवा उकार आहे तो कसं लिहावा, तर ह्रस्व लिहावा, तो दीर्घ लिहावा का नाही. मग हे निश्वास असं करेक्ट आहे का रे, नाही, ये रॉंग आहे, ये गलत नंबर आहे. इधर चेक करो, नी वसलेला बाहेर, याचा अर्थ काय होतो, निह. आता बघा, याचं मी तुम्हाला म्हटलं होतं की ह ला थोडा हिसडा देऊन केला जातो. मग नी वाचताना त्याच्यासोबत जर विसर्ग जर असेल तर नी ह चा थोडा काय होतो तिथं उच्चार होतो. निश्वास, निःश्वास, निसंग, निपक्ष, निसंदेह, निशब्द, निशेष, निशंक, स्पृह, त्याच्यानंतर निस्वार्थी, त्याच्यानंतर जर बघे निस्तब्ध, निसत्व, त्याच्यानंतर दिले निपात. म्हणजे हच तिथं काय होतं बेटा, उच्चार होतो. कधी, जेव्हा आपण कोणाचा वापर करतो रे, जेव्हा आपण या विसर्गाचा वापर करत असतो तर इथं याच्यामध्ये हच थोडं काय होतो, वापर होतो. म्हणजे ह चा उच्चार तिथे येतो. लक्षात ठेवायचं, दु शब्द दिसतो. दु म्हणजे काय होतो, वाईट किंवा कठीण. दुःशासन, खराब शासन. दुःसाहस, दुःसाहस. दुःस्वप्न, बरोबर, खराब स्वप्न. दुःशाप, त्याच्यानंतर दिलेलं आहे तुम्हाला दुःख. हे तर आपल्या आयुष्यामध्येच आहे, हे काही सध्या सोडत आहे का, नाही. मग लक्षात ठेवायचं, दुःख दिलेलं आहे. त्याच्यानंतर चेक करायचं अंत. पण अंत ह इथं काय येणार, याचा उच्चार येतात. अंत म्हणजे काय, अंत म्हणजे आत, अंतःकरण, बरोबर आहे, अंतःपुर, अंतस्थ. म्हणजे लक्षात येतो की इथं कशाचं प्रोनाउन्सिएशन होत आहे, उच्चार कशाचा होत आहे, तर ह चा उच्चार होत आहे जेव्हा आपण विसर्ग लिहितो. आता बघा, परत दिलेलं आहे तुम्हाला पुनः म्हणजे पुन्हा, पुन्हा सादरीकरण, पुन्हा प्रक्षेपण, पुन्हा कथन, पुन्हा प्रार्थना. म्हणजे इथं काय दिसतो आपल्याला, पुन्हा म्हणजे काय रे, पुन्हा, ती गोष्ट काय येत आहे, पुन्हा प्रार्थना करणे, पुन्हा कथन करणे, पुन्हा प्रक्षेपण करणं, त्याच्यानंतर पुन्हा सादरीकरण. मग लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये जो विसर्ग दिसत आहे याचा उच्चार ह सारखा होतो. त्याच्यानंतर चेक करा, अंधः,
अंध म्हणजे खाली लक्षात ठेवा, अंधपतन किंवा अंधपात. त्याच्यानंतर तुम्हाला दिसत आहे मन. दिसत आहे का मन? हो दिसत आहे. मन म्हणजे काय? मन म्हणजे मनच. मनपूर्वक, मन कामना, मन स्वास्थ्य आणि मन काय असेल तिथं पूत असं तिथे दिलेलं आहे. म्हणजेच काय इथं असं म्हणायचं मला की हचा तिथं काय होतं बेटा? उच्चार होतो. हे आपल्याला लक्षात घ्यायचं, समजून घ्यायचं आहे रे. चेक करून घ्या आता. हे बेसिक आपण म्हणू शकतो संपूर्ण मराठी व्याकरणाची बॅच आहे आपल्या. तर हे तुम्हाला माहित आहे, हे वाचून घ्या इथं काय आहे. फक्त एवढं तुम्हाला सांगेल, हे नायक अकॅडमीच्या ॲपवरती आहे, प्ले स्टोअरवरती. अजून काही माहिती जर विचार असेल तर हे नंबर आहे माझा, चेक करून घ्या. आता बघ, हा व्यंजन हा टॉपिक लावतो. व्यंजन टॉपिक आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करायचा आहे. तिथपर्यंत आपण थांबणार आहे. चांगला तुम्ही अभ्यास करत असाल, समोरचे जे काही एक्झाम तुमचे आता येणार आहे त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा बेटा. तिथपर्यंत आपण थांबणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.